चिकनची आठवण सुद्धा येणार नाही इतकी अप्रतिम ही फणसाची भाजी लागते। तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा। तर चला पटापट बघूया त्यासाठी लागणार। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडका या माझ्या YouTube, Insta आणि Facebook चॅनेलमध्ये स्वागत करत आहे। आता बाजारामध्ये छोटे छोटे फणस आलेत, मग ह्या फणसापासून आता आपण भाजी करायची। बघा, फणसाची भाजी खूपच प्रसिद्ध आहे, मोस्टली कोकणामध्ये तर खूपच प्रसिद्ध आहे। मग अशी फणसाची भाजी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया। बघू शकता आपल्याला फणसाची भाजी करायची। इथे अर्धा किलो फणस घेतलेला आहे, 2 कांदे चिरून घेतलेत, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, खडा मसाला, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरं सर्व घेतलेले बघू शकता। इथं लाल बेडगी चटणी, धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ, कांदा लसूण चटणी, हळद, सफेद तीळ आणि तेल लागणार आहे। तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला फणस कापून घ्यायचं आहे। त्यासाठी मी हाताला तेल लावून घेते व्यवस्थित आणि चाकूला पण तेल लावायचे जेणेकरून हाताला चीक लागला नाही पाहिजे। आता व्यवस्थित आपण ह्याचं बाहेरचं जे कडक काटेरी आवरण आहे ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे बघू शकता। थोडी मेहनत करावी लागती पण भाजी खूपच छान लागते। मग आता हे पूर्ण साल काढून घेऊया। अशा पद्धतीने साल काढून झालेले आहे आणि आता आपल्याला फोडी करायची आहेत। मधला कडक पोर्शन काढला तरी चालेल, नाही काढला तरी चालेल। आता आपण अशी फोडी करून तुकडे 2-2 भाग करून आपल्याला हे लगेचच पाण्यात टाकायचे बघू शकता। आता मी असे 2-2 भाग करते, खूप मोठं पण नाही करायचं, छोटे छोटेच भाग करायचे। आता काळे पण पडणार नाहीत आणि मीठ टाकून ठेवायचं, पाण्यात चीक असेल काय ते सगळं निघून जाईल। आता आपण तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया। इथं मी तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 कांदे चिरून घेतलेत ते आपल्याला ह्या तव्यावर टाकायचे। छोटे छोटे 2 घेतलेत, मोठे कांदे नाहीत घेतले मी, छोटे 2 कांदे घेतलेत। खूप जास्त मसाला पण नाही करायचा बघा, बघू शकता। इथं मी पूर्ण कांदा जेवढा चिरून घेतलाय तो तेलावर टाकते। आता थोडंसं तेल सोडायचं ह्या तव्यावर आणि छान कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा बघू शकता आपल्या इथं कांदा भाजत आलेला आहे, भाजलाय। आता आपण जे खोबरं किसून घेतले ते खोबरं ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आणि जो खडा मसाला घेतलाय तो खडा मसाला, तमालपत्र बारीक तुकडे करून टाकायचे, दालचिनी, लवंग, मिरं ह्याच्यामध्ये सर्व टाकायचे बघू शकता। आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे। हे पण छान भाजलं गेलं की आपल्याला आपण जे सफेद तीळ घेतले ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचे बघा। हा मसाला आपला भाजत आलेला आहे। आता आपण जे सफेद तीळ घेतले ते पण ह्याच्यामध्ये मी जवळजवळ 2 चमचे सफेद तीळ घेतले। आता हे पण ह्या मसाल्याबरोबर छान भाजून घेऊया। आता मसाला आपल्याला काढून साईडला थंड करायला ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया। इथं मी जवळजवळ 1 पळी तेल टाकून घेतले। तर तेल छान गरम होऊन द्यायचे आपल्याला आणि मग आपण ज्या फोडी केल्या होत्या ना फणसाच्या, जसं आपण चिकन कसं फोडणीला टाकतो पहिलं तशा पद्धतीने आपल्याला ह्या तेलामध्ये फणसाच्या फोडी टाकायच्या हळद मीठ लावून। तेल गरम झालेले आहे। आता आपण फणसाचे जे आपण काप करून घेतले होते त्याला पहिलं तेलावर टाकून घेऊया आणि मग हळद मीठ टाकूया त्याला। जेवढ्या फोडी आपण केल्या त्या सगळ्या तेलामध्ये टाकायच्या। आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकून घ्यायचं। ज्याप्रमाणे आपण चिकन कसं पहिलं हळद मिठावर वाफवून घेतो तशा पद्धतीने आपल्याला फणसाच्या बिया तेलावर छान परतून घ्यायच्या। थोड्याफार तेलावर परतल्यामुळे थोड्याशा त्या जरा मऊ होतात आणि पटकन भाजी करताना त्या शिजतात। आपल्याला अर्धवट शिजवायच्या त्या तेलामध्येच छान फ्राय करत करत जवळजवळ 5 मिनिटं आपल्याला ह्या तेलामध्येच परतून घ्यायच्या बघू शकता।
आता मी थोडंसं झाकण ठेवून त्याला 5 मिनटं वाफेवर ठेवणार आहे. त्या तोपर्यंत आपला मसाला पण थंड झालेला असेल. बघा आता मसाला थंड झाला आहे. त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आपण एका भांड्यामध्ये घेऊया. आलं लसूण पण टाकून घेऊया आणि जो मसाला भाजून घेतला आहे तो पूर्ण या भांड्यामध्ये ॲड करूया. बघू शकता पूर्ण मसाला टाकून घेते. आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं. पूर्ण झाला मसाला टाकून. आता थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं लावून आपल्याला हे छान असं स्मूथ पेस्ट करून घ्यायची. छान मसाला वाटून घेऊया. बघू शकता आता आपला मसाला वाटून झालेला आहे. आता आपण त्या फोडी बघूया झाल्यात का. फोडी पण 5 ते 6 मिनटं छान वाफवून घेतल्यात. आता ह्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया. बघू शकता आता ह्या पूर्ण काढून घ्यायच्यात एका प्लेटमध्ये आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला आता मसाला परतून घ्यायचा आहे. बघू शकता पूर्ण काढून घेते मी. आता ह्याच्यामध्येच मी 2 पळी तेल ॲड करते. टोटल मला इथं 3 पळी तेल लागलेलं आहे. 3-3.5 पळी, कारण की ह्या फणसाच्या भाजीला थोडं तेलाचा वापर जास्तच असतो. आता मी जवळजवळ इथं 2 पळी तेल टाकले. आता तेल छान गरम झालेलं आहे आणि कांदा जो थोडा फोडणीला मीठ घेतला आहे, एक कांदा छोटा किंवा मोठा असेल तर अर्धा घ्या. फोडणीला छान परतला गेला की आपण जो मसाला तयार केला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तो पण छान परतून घेऊया व्यवस्थित. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. धना जिरा पावडर 1 चमचा. बेडगी चटणी 1 चमचा कलर यायला. आणि कांदा लसूण चटणी मी 2 चमचे घेतली. आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स झाले. बघू शकता त्याला आता थोडंसं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे छान तरी पण वर येईल आणि मसाला पण छान भाजला जाईल. बघा इथे मसाला आपला छान भाजला जातोय. तर त्याच्यावर थोडंसं आपण झाकण ठेवूया, म्हणजे छान शिजला जाईल तो आणि तरी पण येईल. आता आपल्याला त्याच्यामध्ये एव्हरेस्टचा चिकन मसाला येतो ना, ते जवळजवळ 1.5 चमचा मी इथं टाकून घेते. बघू शकता इथं आपला मसाला पण छान भाजून झालेला आहे, तरी पण छान सुटलेली. आता आपल्याला आहे ना, आपण जे फणसाचे काप छान हळद मिठावर तेलावर वाफवून घेतले ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे. तर व्यवस्थित मसाल्याबरोबर ते मिक्स करूया. चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ थोडं कमीच टाका, कारण की आपण जे फणसाचे काप तेलामध्ये परतले त्यावेळेस पण मीठ टाकलं होतं. आता व्यवस्थित हलवून घेऊया. आणि आपल्याला कोमट पाणी टाकायचे. थंड पाणी टाकू नका, कोमट पाण्याचाच वापर करा. आता थोडंसं पहिलं कोमट पाणी टाकून घेऊया. व्यवस्थित हलवूया. मग आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करा, कारण की शिजताना पाणी हे पूर्ण आटलं जाणार आणि मसाला घट्ट होणार. त्यामुळं तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करून ग्रेव्हीवाले हे फणसाची भाजी करू शकता. बघू शकता मी अजून थोडं पाणी टाकते.
आता आपल्याला झाकण लावून जवळजवळ 15 मिनिटं हे शिजवून द्यायचे बारीक गॅसवर. बघू शकता इथं झालंय का, आपण एकदा बघूया. आता मी वाफेवर ठेवते, थोडं पाणी टाकते ताटामध्ये आणि हे वाफेवर 5 मिनिटं ठेवणार आहे. बघू शकता इथं आपली भाजी झालेली आहे. आता आपण बघूया झाली का. एका चाकूच्या साह्याने त्याच्यामध्ये दाबून बघायचे शिजली का. बघू शकता इझी जाते, म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये काढायला तयार आहे. मस्त अशी भाजी रसरशीत. तुम्हाला चिकनची आठवण आली की फणसाची भाजी नक्की ट्राय करून बघा. बघा आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया. एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे, दिसायला पण खूप छान दिसतीये. बघू शकता इथं आपली फणसाची भाजी तयार. एकदम मस्त ही भाजी लागती, तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी फणसाची भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी बनली होती ती मला नक्की कमेंट करून लिहून पाठवा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी दाखवलेल्या फणसाच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.